सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। रामकृष्ण हरी। विद्यार्थी मित्र हो, आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यातील 18 क्रमांकाचा जो अभंग आहे त्याचं संक्षिप्त अर्थचिंतन पाहत आहोत। त्या अभंगातील शब्द आपल्या वाणीवरती येण्यासाठी आपण ह्या मंगलमय अभंगाचं अंतर्मुख होऊन उच्चारण करूया। हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीन सौजन्य नेणे काही। तया नरा लाधले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन। मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरी पाठी स्थिरावला तोच धन्य। ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असा हा अभंग। या अभंगातले शब्द, त्याचा अर्थ ध्यानी येण्यासाठी क्रमाक्रमाने आपण ह्या अभंगाचं अर्थचिंतन करण्याचा प्रयत्न करूया। चला विद्यार्थी मित्रहो, पहिल्या चरणाकडे लक्ष देऊन आपण जर पाहिलं तर 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। 2 गोष्टी सकारात्मकरित्या सांगितल्या आहेत, तर तिसरी गोष्ट नकारात्मक पद्धतीने सकारात्मक होण्यासाठी सांगितली आहे। काय काय आहे ते पहा। हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीन सौजन्य नेणे काही। आता मागे जो आपण अभंग पाहिला, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, त्या मागचा जो शब्द आहे तो मागचा शब्द गाय आपण पुन्हा इथे घेऊया आणि मग अर्थ करण्याच्या दृष्टीने तो आपला सोपा जाईल। इथे हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन हे 2 शब्द जो आहे त्या शब्दांचा मध्ये जो हरीच्या नामसंकीर्तनाचं गायन करतो, म्हणजे मागचा जो गाय शब्द आहे तो इथे घ्यायचा। हरिनाम संकीर्तन गाय, आणि इथे हरिवंश पुराण गाय, आणि तिसरं मग क्रियापद या ठिकाणी आहेच, हरिवीन सौजन्य नेणे काही। हरिवीन काही सौजन्य नेणे, हरीच्या शिवाय दुसरा तो कोणताही सौजन्य म्हणजे संबंध जाणत नाही। ही पहिलं वर्णनाच्या मध्ये कर्ता हा अध्यारूत आहे, तो आपण घ्यायचा। कोण घ्यायचा? ज्याने भगवंताच्या ईश्वराच्या विषयी सद्भावना त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत,
मग तो लहान मुलगा असेल, मोठा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, देशातला असेल, विदेशातला असेल, कोणीही असू द्या. सध्या हरे राम हरे कृष्ण या संस्थेमध्ये परदेशातले लोक जास्त आहेत आणि ते हरिनाम संकीर्तन करणारे आहेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बस एवढ्या एका महामंत्राचंच त्यांच्याकडनं उच्चारण होतं. त्याला म्हणायचं हरी नाम संकीर्तन. भगवान श्रीहरी जो आहे त्या भगवान श्रीहरीच्या नामाचं संकीर्तन. कीर्तन शब्दाचा अर्थ आहे त्याचं उच्चारण. संकीर्तन शब्दाचा आहे त्याचा उद्घोष. संकीर्तन शब्दाचा अर्थ आहे त्याचं वारंवार मोठ्याने उच्चारण. मगाशी आपण पाहिलं संगीताच्या माध्यमातून मन एकाग्र होण्याचा एक उत्तम साधन म्हणजे संगीत आहे. कारण त्यामध्ये ताल, स्वर, लय, वाद्य या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग ह्या संकीर्तनामध्ये नृत्य असतं. म्हणजे शरीरही त्या नामसंकीर्तनामध्ये तदाकार झालेलं असतं, मन तदाकार झालेलं असतं, बुद्धी तदाकार झालेली असते, चित्त तदाकार झालेलं असतं. म्हणजेच तुमचं शरीर, मन, बुद्धी, चित्त हे सगळंची सगळं आणि नृत्य आणि भाव, निश्चय या सगळ्या माध्यमातून जर एखादा त्या हरीच्या नामाचं संकीर्तन मोठ्याने करत असेल, उच्चारण करत असेल, त्याचा उद्घोष करत असेल, तर मागे सांगितल्याप्रमाणे पवित्रची होय देह त्याचा. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होणे ठेले. हे सगळेची सगळे फळं त्याला प्राप्त होतीलच. आणि एखादी गोष्ट मोठ्याने बोलणं म्हणजे त्याचा प्रभाव पहिल्यांदा आपल्यावरती होणं. जेव्हा आपण बोलतो आणि इतर ऐकत असतात, विद्यार्थी मित्र हो, बोलणाऱ्याचा संबंध त्याच्या कानाशी लवकर येतो, बाकीच्यांचं अंतर असतं. म्हणजे बोलण्याचा पहिला प्रभाव तो आपल्यावरती व्हावा म्हणून मोठ्याने उच्चारण करायचं. दुसरं आहे सातत्याने अनेक विचार आपल्या मनामध्ये इतके कोंबून भरलेले आहेत की नवीन विचार करायला आपल्याला वेळच भेटत नाही. याकरता मोठ्याने उच्चारण केलं की बाहेरचे विचार आत येत नाही आणि आतले विचार अभिव्यक्त होत नाही. म्हणजे बाहेरचे विचार बाहेर, आतले विचार आत. आणि वर्तमान काळातला असा एक संबंध येतो की त्या संबंधाच्यामुळे दोन्ही बाजूंचे प्रतिबंध बंद होतात आणि केवळ आपण वर्तमान काळामध्ये त्या ईश्वराच्या सान्निध्यामध्ये राहतो. वर्तमान काळात जगणं अतिशय अवघड आहे. तुम्ही तुमचा विचार करा. कोणी जेव्हा नसतं तेव्हा तुम्ही एकतर भविष्यकाळाच्या जातात. मी असं होईल, माझं असं होईल, मी मोठा होईल, मी कलेक्टर होईल, मी शिक्षक होईल, असं काहीतरी भविष्यकाळातले विचार असतात. नाही तर भूतकाळातली चिंता असते. असं नको व्हायला होतं, असं झालं, असं दुःख सुख विविध प्रकारच्या भावनांच्यामध्ये आपण भूतकाळात जातो, नाही तर भविष्यकाळात जातो आणि वर्तमान काळ वाया घालवतो. वर्तमान काळ वाया घालवण्याचे दोनच पर्याय माध्यम आहेत. एक म्हणजे वर्तमान काळात असताना आपण भूतकाळात चिंता करणं का भविष्यकाळाचे वेगवेगळे प्रकारचे प्लॅनिंग करणं. ह्यामध्ये वर्तमान काळातला वेळ आपण वाया घालवतो. ह्याकरता भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये न जाता वर्तमान काळात राहणं एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून वर्तमान काळात राहता आलं पाहिजे. शिक्षक शिकवताना
विद्यार्थ्यांचं सगळं लक्ष वर्तमान काळात तिथेच पाहिजे. म्हणून आपला विषय हरिपाठाचा चालला असल्यामुळे त्यातून आपण विविध पैलू जगण्याचे घेत असतो. म्हणून जीवन जगताना वर्तमान काळात राहता आलं पाहिजे आणि हरिनाम संकीर्तन हे वर्तमान काळात राहण्याचं एक उत्तम माध्यम आहे. हरिनाम संकीर्तन काय? गाणं. हरिनाम संकीर्तन गाय हा शब्द आपण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तिथून इथे घ्यायचा आणि मग तो शब्द पूर्ण करायचा. हा हरिनाम संकीर्तन गाय. दुसरं आहे हरिवंश पुराण. आपण भारतीय ग्रंथसंपदेच्या बद्दल जेव्हा बोलायला लागतो तेव्हा भारतीय ग्रंथसंपदेचा विस्तार हा सगळा व्यासांनी केला आहे. जास्तीत जास्त 4 वेदांचा विस्तार त्यांनीच केला आहे. 4 उपवेद त्यातूनच अभिव्यक्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे 6 शास्त्र आणि 18 पुराणं. त्या 18 पुराणांच्या मध्ये 18 उपपुराणं देखील आहेत. पुराण म्हणजे काय? पुरा अपि नवा, म्हणजे जुनं असूनसुद्धा वाचताना आपल्याला वर्तमान काळातलंच वाटतं, इतकं नवीन वाटतं, त्याला पुराण असं म्हणतात. पुराणामध्ये काय आहे? पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. कोणाच्या कथा आहेत? तर त्या कथा हरी म्हणजे भगवंताच्या कथा आहेत. आणि त्या भगवंताच्या कथा 1 नाहीत, 2 नाहीत, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. म्हणजे भगवंताचा जन्मापासून तर भगवंताचं निजधामाला जाईपर्यंत त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा, भगवंताने भक्तांच्यावरती केलेल्या अनुग्रहाच्या कथा, साधूंना सज्जनांना त्रास देणाऱ्या दुर्जनांचं निर्दलन करण्याच्या कथा, त्याला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताने जे कार्य केलं ते ह्याप्रमाणे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात भगवद्गीतेमध्ये भगवंताने अवतार कार्य करत असताना काय काय कार्य करणार आहे याच्या सगळ्या जीवनचरित्राच्या कथा ह्या पुराणांच्या मध्ये सांगितल्या आहेत. मित्रहो, एखादी गोष्ट अतिशय सूक्ष्म जेव्हा असते, बारीक असते, तिला आपण सूक्ष्म दर्शकाखाली जेव्हा पाहतो तेव्हा ती मोठी दिसते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, दिसत नाही आपल्याला, पण सूक्ष्म दर्शकाखाली जर पाहिल्या तर आपल्याला त्या दिसतात आणि मोठ्या दिसतात. किंवा आता हा माझा चष्मा आहे, मी जेव्हा पाहतो तर दिसत नाही असं, पण जेव्हा मी चष्मा परिधान करून पाहतो तेव्हा ते अक्षर मोठे दिसतात. तसं वेदाच्या मध्ये सांगितलेले सिद्धांत अत्यंत सूक्ष्म, अत्यंत अनाकलनीय आणि अत्यंत गूढ असल्यामुळे ते समजत नाही. वेदाने सांगितलेले ते सिद्धांत लोकांना कळावेत ह्याकरता व्यासांनी पुराणांची निर्मिती करून त्यामध्ये वेगवेगळ्या भगवान परमात्म्याच्या जन्मापासून तर निजधामाला जाईपर्यंतच्या आणि भक्तांचं संरक्षण करण्याच्या आणि दुष्टांचं निर्दलन करण्याच्या ह्या वेगवेगळ्या कथा सांगून नीती, धर्म, परंपरा, न्याय, समता, बंधुता, एकता, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, समाजशास्त्र, कौटुंबिक शास्त्र, गृहव्यवस्था, संबंध व्यवस्था
राजव्यवस्था या सगळ्यांचं निरूपण अगदी विस्तारानं जिथे केलेलं आहे त्या सगळ्या कथा म्हणजे पुराण आहेत. म्हणजेच सूक्ष्मदर्शकाखाली किंवा एखाद्या काचेमध्ये छोटी वस्तू मोठी दिसणं, तसं सूक्ष्म सिद्धांत गोष्टीच्या रूपानं, कथेच्या रूपानं विस्तारानं सांगणं, याला म्हणायचं की हे पुराण आहे. आणि हे हरिवंश पुराण असं म्हणताना हरीच्या वंशाचं विस्तार म्हणजे भगवंताच्या विविध लीला ज्या पुराणांच्या मध्ये सांगितल्या आहेत त्या पुराणांच्या कथा श्रवण करणं ही दुसरी साधना सांगितली. म्हणून आपले शिवाजी महाराजांचं जीवन जर पाहिलं तर ह्या सगळ्यामध्ये मा जिजाऊ शिवाजीराजांना ह्या पुराणांच्या इतिहासातल्या कथा सांगायच्या म्हणून ते इतके शूर वीर बनले. म्हणून श्रवण करणं ही एक आहे आणि संकीर्तन करणं ही दुसरी गोष्ट सांगितली आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे हरिवीण सौजन्य नेणे काही. बघा, काल परवा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट मध्ये येता कामा नये. त्याकरता असं म्हटलं होतं आपण मागे, एक नाम हरी करी द्वैत नाम दुरी करी. करी हा शब्द मुद्दाम आपण टाकून त्या अर्थाची स्पष्टता केली आहे. म्हणजेच आपण जेव्हा एखादी अभ्यास करतो, चिंतन करतो, कोणत्याही गोष्टीमध्ये मन लावून एक निर्मिती करतो, त्यावेळेस दुसरी कोणतीही गोष्ट मनामध्ये येता कामा नये हा जसा नेम आहे, तसं भगवंताचा, ईश्वराचा तत्व साक्षात्कार व्हावा ह्याकरता त्या साधनेमध्ये कोणताही प्रतिबंध येऊ नये ह्याकरता केवळ आणि केवळ आपलं फोकस एकाच दृष्टीवरती राहावा याकरता भक्तिशास्त्रातला सुद्धा नेम आहे की हरिवीण सौजन्य नेणे काही. जर आता त्याचीच श्रवण कथा, त्याचंच नामसंकीर्तन करत असेल तर आपल्याला त्याच्याविषयी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सौजन्य म्हणजे संबंध आपला या जगाशी नको आहे. केवळ आणि केवळ त्याच्याशीच संबंध पाहिजे. हरिविन सौजन्य संबंध म्हणजे काय? आता मी ईश्वराचा आहे ना, वडीलही तोच आहे, माताही तोच आहे, पिताही तोच आहे, सगळं काही तोच आहे. म्हणजे सगळे जगाचे संबंध बंद करून आपला संबंध त्या ईश्वराशी जोडणंच. आपण म्हणतो ना, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं सर्व, त्वमेव सर्वं मम देव देव. असं म्हणताना विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणजे जगातले सगळे संबंध बंद करून केवळ संबंध ईश्वराशीच जोडणं आहे. याला म्हणायचं हरिवीन काही सौजन्य नेणे. हरीच्याशिवाय दुसरं कोणता सौजन्य म्हणजे संबंध तो धारण करत नाही. मग इतरांशी बोलतो ना तो, हो, इतरसुद्धा भगवंताचेच रूप आहे म्हणून भगवंताच्या रूपाच्या माध्यमातून तो जगाकडे पाहतो. अशा 3 प्रकारच्या साधना या ठिकाणी सांगितल्या आहे. मित्र हो, जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा कोणीतरी बोलत असतं आणि बोलत असताना बोलणारा वक्ता, पुराणातल्या कथा जेव्हा आपण ऐकत असतो किंवा शिक्षकांच्याकडनं ऐकत असतो किंवा तुम्हाला जर वक्ता बनायचं असेल तर वक्त्याच्या ठिकाणी तो वक्ता कसा असला पाहिजे? तर तो वक्ता दृष्टांत कुशल असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट समजून देताना त्याला एखादं उदाहरण देता आलं पाहिजे. निस्पृह पाहिजे, अंतःकरणामध्ये कसली अपेक्षा नको आहे. त्याला वेदशास्त्र तो पारंगत असायला लागतो, विरक्त असावा लागतो, वैष्णव असावा लागतो. ह्याप्रमाणे त्या वक्त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा ते ऐकणंसुद्धा 3-4 पद्धतीने असलं पाहिजे. जसा चातक पक्षी पृथ्वीवरचं कोणतंच पाणी न पिता केवळ पाणीच पावसातून म्हणजे ढगातून पडलेल्या पाण्याचा थेंबच पितो,
तसं ऐकत असताना दुसरं काहीच न ऐकता केवळ शिक्षकांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द कानाने ग्रहण करणं, याला म्हणतात की चातकाप्रमाणे ग्रहण करणं. तो चातक श्रोता आहे. आणि दुसरं आहे, जसं दूध आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर हंस फक्त दुधाचंच ग्रहण करतो, पाणी टाकून देतो, तसं वक्ता बोलत असताना बाकीच्या गोष्टी जर बोलल्या तर टाकून देणं, फक्त आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणं, हे हंसाप्रमाणे श्रवण करणं आहे. नंतर ऐकणं झाल्यानंतर अतिशय मार्मिक प्रश्न विचारणं, हे याला म्हणजे पोटाप्रमाणे श्रवण करणं. आणि ऐकत असताना काही गडबड न करता शांततेने ऐकणं, याला म्हणतात की मीन म्हणजे माशाप्रमाणे श्रवण करणं. आणि काहींचं श्रवण एकदम चुकीचं असतं. जसं बैलाला गूळ दिला खायला आणि गवत खायला दिलं, दोन्ही तो खात राहतो. तसं वक्ता बोलताना काही प्रासंगिक गोष्टीचं वर्णन केलं तरी दोन्ही एकत्रित घ्यायचं, त्याला बैलासारखा श्रोता असं म्हणतात. आणि कधीकधी श्रोत्यांना मनोरंजन करण्यासाठी मुख्य विषय सांगता सांगता काही विनोद सांगणं, काही दृष्टांत सांगणं, पण काही ऐकणारे असतात तेवढा तो विनोदच घेतात. म्हणजे गवत असताना उंट फक्त काटेच खातो, तसं काट्यासारखं श्रवण करणारे जे असतात ना, त्यांना वृष्ट श्रोता असं म्हणतात. याप्रमाणे त्या हरिवंशाच्यामध्ये म्हणजे पुराणांच्यामध्ये असणाऱ्या भगवंताच्या कथा ऐकत असताना चातकाप्रमाणे, हंसाप्रमाणे, शुकाप्रमाणे आणि मीनाप्रमाणे ऐकाव्यात. तसं शाळेमध्ये विद्यार्थी मित्र हो ऐकत असताना या 4 पद्धतीने ऐकावं. बैलाप्रमाणे किंवा उंटाप्रमाणे ऐकू नये, ही गोष्टसुद्धा यातून आपण शिकतो. म्हणून आणि ऐकत असताना माझी आई कशी असेल, माझे वडील कसे असेल, माझी बहीण कशी असेल, माझा भाऊ कुठे गेला असेल, असे विचार येऊ न देता फक्त ज्ञान ग्रहण करतो ना, तेवढीच गोष्ट आपण घेतली पाहिजे. म्हणून हरिपाठ शिकत असताना आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण यातून शिकतो. याप्रमाणे ह्या 3 साधना सांगितल्या: हरिवंश पुराण कथा श्रवण करणं, हरिनाम संकीर्तन गाणं आणि हरिविन काही सौजन्य नेणे. हरीच्याशिवाय, ईश्वराच्याशिवाय सगळे संबंध तोडणं, म्हणजे एका विश्वाराशी संबंध जोडणं, ही एवढी जर साधना त्याच्याकडनं झाली तर त्याला काय फल प्राप्त होतं, त्याचं वर्णन पुढच्या 2 ओळीमध्ये पहा. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. जर त्याने ईश्वराच्या कथा, त्याचं नामसंकीर्तन आणि त्याच्याशी संबंध जर जोडले आणि तो कुठे नाही जरी गेला तरी बसल्या जागेवरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळही तीर्थाटन घडले. एरवी तीर्थाटन करण्यासाठी भ्रमंती करावी लागते, खर्च करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, शक्तीचा वेच करावा लागतो. पण ही साधना झाल्यानंतर सकळही म्हणजे जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहे ते सगळेची सगळे तीर्थ एका जाग्यावर त्याला प्राप्त होतात. म्हणजे काय, सगळ्या तीर्थांचं स्नान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य त्याला एका ठिकाणी बसल्या जागी प्राप्त होतं. म्हणून सकळही घडले तीर्थाटन. सकळही तीर्थाटन घडले, सगळे तीर्थाटन, पर्यटन तीर्थांचं ते त्याला प्राप्त झालं. एवढंच का मित्र हो, यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या पहा. पृथ्वीवरचे सगळ्या तीर्थांचं पुण्य त्याला प्राप्त होतं हे सांगण्यासाठी सकळही घडले तीर्थाटन याचा संबंध पृथ्वीशी आहेत. परंतु फक्त पृथ्वी हा एकच ग्रह आहे, तसे अनेक लोक आहेत ना वरतीसुद्धा. भूरलोक, भूलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक असे वरती लोक आहेत 7. आणि खाली आतल, वितल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे सप्तलोक खाली आहेत आणि आपण मधी पृथ्वी आहोत. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
तया नरा, कोणत्या नरा? इथे नर आणि नारी दोन्ही पण घ्यायचं. कोणत्या नरा नारींना? जे हरिवंश पुराणाचं श्रवणाचं कथन करतात, नामसंकीर्तन गातात आणि हरीच्याशिवाय दुसरं कोणताही संबंध ठेवत नाही. तया नरान तया नारी काय? वैकुंठ जोडले. तया नरा लाधले वैकुंठ जोडले. खरं म्हणजे बघा, 3 गोष्ट प्राप्त झालेल्या आहेत. इथे वैकुंठासाठी जोडले शब्द पण आहेत आणि वैकुंठासाठी लाधले पण आहेत. परंतु हरिनाम संकीर्तन, हरिवंश पुराण आणि हरीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, म्हणजे हरीच फक्त त्यांनी जोडला आहे. तया नरा वैकुंठ लाधले, म्हणजे जोडले हा शब्द आपण हरिवंश पुराण जोडले, हरिनाम संकीर्तन जोडले आणि हरीचंच सौजन्य ज्याने जोडले, तया नरा वैकुंठ लाधले. त्या नराला, त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला, त्या जीवाला वैकुंठ लाधले म्हणजे परमात्माच प्राप्त झाला. इथे वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा आहे. किंवा दुसरा अर्थ घ्या. आता जर परमात्म्याला राहण्याचं ठिकाण जर वैकुंठ असेल, तो जर घेतलं तर सगळ्या लोकांच्यामध्ये जाऊन जे प्राप्त व्हायचं आहे ते वैकुंठात गेल्यानंतर प्राप्त होतं. म्हणजे जणू काही त्याला सगळे वरचे लोक त्याला प्राप्त झाले आहेत असा अर्थ घ्या. तया नरा वैकुंठ लाधले. पण गुरूंनी, शास्त्राने, संतांनी, ऋषीमुनींनी हे सगळं जीवनाचं उत्थान, सर्वांगीण परिपूर्ण जीवन बनवण्यासाठी जे विचार सांगितले, ज्या परंपरा सांगितल्या, ज्या पद्धती सांगितल्या, ज्याने ह्या सगळ्या पद्धतींच्या, परंपरेच्या ज्ञानाला दुर्लक्षित केलं. तो गुरूंचं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, ऋषीमुनींचं ऐकत नाही. तो कोणाचा ऐकतो? मनाचा ऐकतो. आणि मनाच्या मार्गाने जो गेला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनोमार्गे गेला. म्हणजे जो कोणाचंच ऐकत नाही तो आपल्या मनाचं ऐकतो. आणि जो मनाचं ऐकतो ते मन काय एवढं शहाणं आहे का? ते मन तर अनेक दोषांनी दूषित झालेलं आहे. आणि अनेक दोषांनी दूषित झालेल्या मनाचं जो ऐकतो त्याचा सत्यानाश होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनोमार्गे गेला तो येथे मुकला. म्हणजे या मानवी देहाला तो मुकला, म्हणजे मानवी देहाने प्राप्त होणारे एवढे उदात्त भव्य दिव्य जे काही फळं आहेत, चांगले परिणाम आहेत, त्याला तो मुकला ना. पण पहिल्या चरणामध्ये सांगितलेल्या साधना ज्याने केल्यात आणि त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचं चित्त, त्याचं इंद्रिय जर त्या हरीच्या पाठाच्या ठिकाणी जर स्थिर झाले, अंतर्मुख झाले, शांत झाले, तर त्यांनी मानवी जीवनामध्ये येऊन सार्थकता केली हे सांगण्यासाठी हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. बघा मित्रहो, तोची म्हणजे चकार सांगितला, म्हणजे जगामधल्या सगळ्या व्यक्तींच्यापेक्षा तोच खरा धन्य आहे, तोच खरा श्रेष्ठ आहे. म्हणून चकाराने इतरांची व्यावृत्ती करून सर्वश्रेष्ठतेमध्ये त्याची प्रवृत्ती दाखवलेली आहे. म्हणजे तोच सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपला अनुभव ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. बघा, माऊली ही कवी असल्यामुळे शब्दांची रचना कशी करतायत. गोडी, जोडी, आवडी. मग गोडी असावी लागते, जोडी असावी लागते आणि आवडी असावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांना गोडी होती. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. संतांच्या संगतीच्या मध्ये राहण्याची गोडी ज्ञानेश्वर महाराजांना होती.
संतांचे संगती मनोमार्गगती किंवा साधूचे संगती तरणोपाय, अर्थात श्रेष्ठ चांगल्या माणसांची संगतीची गोडी असावी लागते. आणि चांगल्यांची संगतीची गोडी लागली की मग ते चांगले माणसं चांगले ज्या कारणाने झाले त्या कारणाची जोडी म्हणजे प्राप्ती आपल्याला होते. आणि ती जोडी कोणती, प्राप्ती कोणती असेल तर ती हरिनामाची जोडी. आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये त्या रामकृष्ण नामाची सर्व काळामध्ये आवड निर्माण होते. गोडी असली की आवडी येते आणि आवडी आणि गोडी असली की जोडी आपोआप प्राप्त होते. म्हणजे गोडी, जोडी आणि आवडी यांच्यामध्ये अन्योन्य संबंध आहे. म्हणजे कोणतीही एक गोष्टी आली की दुसरी गोष्टी येते. जोडी प्राप्त झाली म्हणजे कोणता योग आला की मग गोडी येते, गोडी आली की आवडी येते. किंवा एखाद्याच्या मनामध्ये आवड निर्माण झाली की मग गोडी येते. आणि गोडी आली की कोणत्याही साधनाची जोडी त्याला योग प्राप्त होतो. आणि म्हणून ज्याला आवड असते त्याला कधीच लाज वाटत नाही. आणि ज्याला लाज वाटते त्याला त्याची आवड नसते. म्हणून कपाळावरती गंध लावणं, शेंडी ठेवणं, गळ्यामध्ये माळ घालणं, सात्विक कपडे धारण करणं, सभ्यतेने बोलणं, ही एकदा की आवड निर्माण झाली की त्याची लाज वाटत नाही. आणि म्हणून भगवंताच्या नामाची गोडी, त्याची जोडी ही एकदा की अशा प्रकारची आवड निर्माण झाली की सर्व काळ म्हणजे तो भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळाच्या मध्ये तो भगवंताच्या नामाच्या मध्ये रंगून जातो. म्हणून रामकृष्णी सर्व काळ आवडी अशी त्याला प्राप्त होते. आणि हीच आवड आपल्यालाही प्राप्त व्हावी ह्याकरता आपण सुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणा. आणि अगणित पुण्याची जोडी प्राप्त करून अंतःकरणामध्ये आवडी निर्माण करून ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे तुम्हालाही सुद्धा सज्जनांची संगतीची गोडी लागावी अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी करूया.